अमित कारखानेस खून झालाय त्याचा. सावनी मिरजकर चला. काय करतो? असेल चोऱ्या परत. चला. गळवी सरांना बोलवा. मी गळवी तो काय गरळ ओकतोय ती लिहून घे सगळी. Hello, Inspector. I think there is kind of confusion. We strongly believing. तुम्ही काय बिलीव्ह करता काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. कोण तुम्ही? माधवराव मिरजकर, सावनीज ग्रँडफादर. मराठी आहात ना? मग मराठीत बोला. मला मराठी कळतं, तुम्हाला बोलता येतं. मुंबईत राहतो आपण, मराठीत बोलायचं. नाही नाही, मला असं म्हणायचं की यांनी माझ्या नातीला उचलून आणलंय. जमदाडे उचलून आणलं? नाही सर, माझी उंची बघा, तिची उंची बघा. नाही नाही, मला तसं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं की तिला इथे चौकशीसाठी आणली आहे. ती का कशासाठी आणली आहे? अमित कारखानीस यांचा विद्यार्थी होता. त्याचा हॉस्पिटलमध्ये गळा चिरून खून झालाय आणि त्याला भेटलेली शेवटची मुलगी ही होती. नाही नाही, ते शक्य नाही. मी आणि सावनी हॉस्पिटल बाहेर एकत्रच पडलो होतो. बरोबर ना? बाहेर तुम्ही एकत्रच पडलात, पण बघा हे हॉस्पिटलचं आतलं आणि बाहेरचं फुटेज आहे. दिसताय तुम्ही? तुमची मुलगी दिसतीये ना? तुम्ही आहात तिच्या बरोबर? कशासाठी गेली होतीस? कशासाठी गेली होतीस? माझा फोन राहिला होता. तुला कॅब करून देऊ का? नको, मी करते. हा, रिक्षा रिक्षा. ज्ञानवर्धिनी विद्यालय. हं? चल नीट जा गं, कळव. मी कॅब बुक करायला गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा फोन त्याच्या रूम मध्ये राहिला, म्हणून मी परत गेले. येऊ? सॉरी, अरे मी माझा फोन विसरले वाटतं. थँक्यू. अमित, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. डोंट वरी. तुझी आई कुठे आहे? मला खायला आणायला गेली आहे. अच्छा, त्या येईपर्यंत मी थांबू का? नको, इट्स ओके. ओके, टेक केअर. बाय. एवढंच झालं? हो खरं सांग. सर, मी कशी मारेन आणि मी का मारेन त्याला? तू कसं मारलंयस ते माहिती आहे आम्हाला, गळा चिरून. का मारलंयस हे सांग. वेळ वाया घालवू नको कुणाचाही. सर, मी खरंच काही नाही केलंय. मला नाही माहित. कारण तू तिथून गेली आणि डायरेक्ट त्या मुलाची बॉडी पडलेली सापडली. आता तू तिथून गेल्यानंतर तिथे जर कोणी आलंच नाही तर मग? नर्स. मी रूमच्या बाहेर पडले तेव्हा मला एक नर्स भेटली होती. तुम्ही हवं तर त्या नर्सला विचारा प्लीज सर. सॉरी. तुम्ही कुठल्या पेशंटकडे? मी अमित कारखानेस. मग त्यांच्याबरोबर कोणी आहे की नाहीये? नाहीये. आणि पेशंटची आई? त्या खायला आणायला गेल्या. ओके. जमदाडे जरा हॉस्पिटलला फोन करून चौकशी कर. सर. मग आम्ही जाऊ? मॅडम पोरगा मेलाय हो. हा, आणि काय केलं मी तुमच्या बरोबर? फक्त बसवलं चौकशी करतोय ना.
काही करू नका, तो कसा मेलाय ते कळलं पाहिजे. नाही पण आमचा त्याच्याशी काही संबंध नाही ना, मग आम्ही इथे उगाच बसून. शिकवत होतात ना तुम्ही त्याला? हो पण मी फक्त त्याची टीचर होते. मग टीचर होता तर तुमचा संबंध आहे की नाही त्याच्याबरोबर? पण त्याच्या डेटशी आमचा काही संबंध नाहीये. वॉरंट आहे का रे तुझ्याकडे? कुठल्या बेसिसवर माझ्या पोरीला इथे आणलंस तू? कुठल्या बेसिसवर? वॉरंट अटक करण्यासाठी लागतं, चौकशी करण्यासाठी वॉरंट नाही लागत. आधी पूर्ण माहिती घेऊन मग बोल. चाल. झाली चौकशी, चाल का तो? नाही हा, तिला इथून घेऊन जाऊ शकत नाही तू. कॉन्ट स्टॉप मी इन्स्पेक्टर. अख्खं खानदानच फिरंगी आहे का तुमचं? आय कॅन स्टॉप यू. तिची चौकशी झाल्याशिवाय ती जाऊ शकत नाही. चल जाऊन बस. अभय शांत. तर मॅडम, तुम्ही आणि तुमची मुलगी त्या अमित कारखानीच्या घरी गेला होतात? हो. बस 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 बस. तिथेही तो शेवटचं बोलला ते तुझ्याशी, नाही असं त्याच्या आईने सांगितलंय. त्यानंतर तो खोलीत गेला, ड्रग्सचा ओव्हरडोस झाला. काय बोलणं झालं होतं तुमच्यात? सर त्याला ड्रॉप घ्यायचा होता म्हणून मी त्याला फक्त सांगितलं की अमित, टेन्शन सगळ्यांनाच येतं आणि हुशार मुलांना जास्त येतं. त्यांना असं वाटतं की आपल्याला चांगले मार्क्स मिळणार नाही. मी 10वीत होते ना तेव्हा मलाही अगदी असंच वाटायचं की मला झेपणार नाही, माझा अभ्यासच होणार नाही, 1 वर्ष ड्रॉप घ्यावा, अगदी तुझ्यासारखंच. हे असं खरंच झालं होतं? नाही सर, म्हणजे मी हे त्याला फक्त मोटिवेट करण्यासाठी बोलले. मला वाटलं की माझं उदाहरण दिलं तर त्याचा विश्वास बसेल. याआधी किती वेळ भेटलीस त्याला? पहिल्यांदाच. आणि पहिल्याच भेटीमध्ये स्वतःची उदाहरणं, सल्ले? हा, नाही सर, म्हणजे आम्ही दोघंच होतो तिथे म्हणून आम्ही बोललो. म्हणजे मी बोलले. आणि तो काय बोलला? काही नाही. त्याच्याकडे ड्रग्स कुठून आले काही सांगितलं का? सर मला हे ड्रग्स वगैरे काहीच माहित नाहीये सर. तो फक्त म्हणाला की तुझे सांगितलेस त्याचा मी विचार करतो. आणि मग तो आत गेला आणि मग आम्ही पण निघालो. आणि आज जाऊन त्यांनी ड्रग्स घेतले. आता विषय असा आहे की ते ड्रग्स तू त्याला दिले असं जर मी म्हणालो तर? पोरीला कॉर्नर करायचं नाही. पोलीस स्टेशन आहे, बालवाडी नाही आहे. इथे चौकशी अशीच होते. अशी करतो काय चौकशी? पोट खाली. सर, बोल जमदाडे. हॉस्पिटलमधून माहिती काढलीये. ही मुलगी गेली त्यानंतर तो मुलगा जिवंत होता. नर्स त्यानंतर गेलीये त्याच्या रूम मध्ये. झाली का चौकशी? ए चल चल. तुझा यांना सोडता नाही येणार मला. का थांबायचं नाही? हा? चौकशी चालू आहे माझी अजून. तू 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 तुम्ही थांबा हो बाबा. तू चल. चौकशी करतो ना. अभय शांत हो. सर, माझ्या मुलीला तुम्ही हे सगळं का विचारताय कळतंय मला, पण ती ना जरा घाबरलीये. पोलीस स्टेशन मध्ये लोक नाचायला नाही येत मॅडम. नाही पण जर ती सांगते की त्या मुलाला ती पहिल्यांदाच भेटली होती तर आपण विश्वास ठेवूया ना सर. पोलिसांनी जर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला ना, कालचा रजिस्टर आहे मला, तर जगातली एकही केस सॉल्व्ह नाही होणार. कळतंय ना? तुम्ही त्या मुलाच्या शाळेत शिकवता ना, मग घरी जायची काय गरज होती? तो हुशार मुलगा आहे, गेले काही दिवस शाळेत येत नव्हता. मी काउन्सिलिंग सुद्धा करते. या संदर्भात त्याच्या आईशी बोलणं झालं होतं माझं. शाळेत बोलून घ्यायचं त्याला. त्याच्या घरी जायची काय गरज होती, नाही का? बस. अहो सर, तो शाळेत यायला तयार नव्हता. म्हणजे एखाद्या मुलाच्या अभ्यासाबाबतीत किंवा ओव्हरऑल काहीही प्रॉब्लेम आहे असं वाटलं तर माझ्या बाजूने मी शक्य तेवढं करते. पण मॅडम, ही तुमची ड्युटी नाही ना. जमदाडे, घेऊन जा त्यांना, चौकशी करायची आहे मला. साहेब,
ड्युटी नसताना रस्त्यावर मारामारी होताना पाहिलीत तर तुम्ही सुद्धा ती थांबवण्याचा प्रयत्न कराल ना? अजिबात नाही. तू मला देन आय फील सॉरी फॉर यू सर. तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुम्ही असंच बोलणार असाल तर मी तुमच्याशी बोलू शकणार नाही, आणि तुम्ही जर असंच वागत राहिलात तर मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. प्लीज चला. मदत? तुम्ही मला मदत करणार? आणि काय मदत करणार? काय आता नीट बोलतोय ना तुमच्याशी, सांगा ना काय मदत करणार? अमित कारखानीसकडे ड्रग्ज कसे आले हे मी सांगू शकते. बोलूया आपण? मला खरं सांगशील, हे सगळं कसं झालं? तू जे काही खाल्लंस ते तुझ्याकडे कसं आलं? काय होतं ते नेमकं? मला नव्हतं माहित हे असं सगळं होईल ते. खरं सांगतोय मी. आय एम सॉरी. सॉरी म्हणू नकोस. मला फक्त खरं सांग, एवढा हुशार मुलगा तू, हे सगळं असं कसं झालं? तुम्ही मला सारखं हुशार हुशार म्हणू नका. मी एवढा काही हुशार नाहीये. जर का मला 10वीत चांगले मार्क नाही मिळाले तर आई बाबा खूप चिडतील. जेव्हा बाबा मला दुबईहून फोन करतात तेव्हा तू कसा आहेस हे विचारत नाहीत. अभ्यास कसा सुरू आहे, मार्क किती मिळाले हे सगळं विचारतात. त्यांना काळजी वाटते तुझ्या भविष्याची. पण त्यांच्या या काळजीमुळे मला खूप टेन्शन येतं. जर का मला चांगले मार्क नाही मिळाले तर मी काय करू? आई बाबा काय म्हणतील मला? म्हणून तू ड्रग्ज घ्यायला लागलास? मला नाही माहित ते ड्रग्ज होते की काय. म्हणजे अरे तुझी नोटबुक नाहीये माझ्याकडे. तू ना कोणा दुसऱ्याला विचार, माझ्याकडे नाहीये. एक काम कर, मी तुला ना चेक करून सांगतो. हा चल. त्यात असं लिहिलं होतं की ही जादूची पुडी आहे. तुला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे असले तर ही घे. हे खाल्लं की थकायला होत नाही. पाठ केलेलं सगळं लक्षात राहतं. पहिली पुडी फुकट आहे, नंतर मात्र पैसे पडतील. कोणी पाठवला मेसेज? दाखव मला. अननोन नंबर होता. फोन घरी आहे, त्या फोनमध्ये असतील मेसेजेस. मी खूप घाबरलो होतो. मी त्यानंतरपासून त्या पुडीला हात लावणारच नव्हतो. पण मग मी सकाळी सावनी दीदीशी बोललो. तिने मला एनकरेज केलं. मग मला वाटलं की आपण देऊयात परीक्षा. मग मी ठरवलं की आपण ते घेऊन बघूया. त्या मेसेजमध्ये जसं लिहिलंय तसं खरंच असेल तर बरंच होईल, मदत होईल आपल्याला. मग मी आत गेलो आणि त्या पुढीत जे काही होतं ते मी खाल्लं. त्यानंतरचं मला काहीच आठवत नाहीये. आणि त्या पुढीत काय होतं हे नव्हतं माहीत मला. ठीक आहे. टीचर, मला तुम्हाला आणखी एक सांगायचं आहे. सांग ना. काय झालं अमित? बोल ना, काय होतंय? नाही नाही काही नाही. ते हेच की तुम्ही ना फक्त माझ्या आईला समजवा. तिचं फार प्रेशर आलंय माझ्यावर. तू काळजी करू नकोस, मी समजावेन त्यांना. तोही त्याच्या आईशी बोलला नाही, तुम्ही त्याच्या आईशी बोलला नाहीत, पण तो तुमच्याशी मात्र सगळं काही बोलला. कसं काय? कसं काय म्हणजे? मी टीचर होते त्याची, मी काउन्सिलर आहे. तो माझ्याशी बोलू शकत होता. हॅलो.
आमदार महाडिक बोलतोय. बोला साहेब. हो भोसले, अहो आमच्या एरियात जो काय मॅटर झालाय त्यावरून तुम्ही त्या पोरीला काय छळताय? साहेब मी माझं काम करतोय. भोसले, मला तुमच्या कामाचं सांगू नका. मी ऑलरेडी एसीपींशी बोललोय. तेव्हा त्या पोरीला आणि तिच्या घरच्यांना सोडा, त्यांना घरी जाऊ द्या. नाहीतर तुम्हाला घरी बसवायची वेळ येईल. कळलं का? जमदाडे 320 नंबर फाईल. अरे काय हो, गेल्या वेळी तुमच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन झाली होती. विसरलात का? अजून सुधारलं नाही वाटत तुम्ही? जरा स्वतःला लगाम घाला. ते मिरजकर आमचे खास आहेत. त्यांच्या पोरीला त्रास देऊ नका. जाऊ द्या त्यांना. जा घेऊ. चौकशी झाली. अगं संपलंय सगळं, नको काळजी करूस. आपल्या पोरीला यापुढे कोणी त्रास देणार नाही. अरे मी आहे ना, डोंट वरी. बघ हे असं होतं, तुला स्ट्रेस झाला की हे असं करतेस तू. सांग ना, कुठे गेला तुझा बाप? सांग आता का दातखिळी बसली तुझी? माझे पप्पा पप्पा येणार आहेत. ते मला घेऊन जायला येणार आहेत. आता नाही येणार तो. पोलीस घेऊन गेले त्याला. चोर आहे तो, चोर. श्रद्धा, ऐकतेस ना, मी तुझ्याशी बोलतोय. इन्स्पेक्टरला सरळ केला की नाही, तो रिलॅक्स. ए भाऊ, तू ओके आहेस ना? बघ, मला एक कळत नाहीये त्या मुलाने ते ड्रग्ज आणले कुठून. त्याने ते घेतले आणि तो गेला. नाही वाईट झालं, पण या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध आहे? साऊ तर त्याच्याशी चांगला बोलली होती. एक्झॅक्टली बाबा. आता साऊ त्याच्याशी बोलणारी शेवटची व्यक्ती होती. हा काय तिचा दोष आहे? वरिष्ठांना दाखवायचं असतं ना यांना की आम्ही काहीतरी करतोय. अरे साऊनी काही चुकीचं केलंच नाही, तर तिचं कोणी वाकडं करूच शकत नाही. कळलं का तुला? श्रद्धा, तूच म्हणते ना, साऊ सारखी नाकासमोर चालणारी मुलगी शोधून सापडणार नाही म्हणून. आणि साऊ कोणाशीही खोटं बोलणार नाही, माझी खात्री आहे. एक्झॅक्ट. सो प्लीज तुम्ही दोघींनी रिलॅक्स करा. घाबरायचं नाही, कळलं ना? साऊ, नीट उत्तर द्यायची. अजगर जो घालतो तो, अजगर जो घालतो तो, अजगर जो घालतो तो, तो शब्द काय करतो इकडे? काय करतो इकडे? इकडे यायचं नाही. अजगर जो घालतो तो काय? अजगर जो घालतो तो शब्द सुचत नाहीये. अजगर जो घालतो तो विळखा. विळखा. विळखा, बरोबर, विळखा. अजगर जो घालतो तो विळखा. आपल्याला सगळ्यांना घातलाय बरं विळखा. कोडाय कोडाय सगळ्यांना घातलाय. सगळ्या डोंट टच मी, डोंट टच मी, आय विल गो. सगळ्यांना घातलाय विळखा. सगळ्यांना घातलाय बरं विळखा. साऊ, बरी आहेस ना? आई, हा बर्थडे मी आयुष्यात नाही विसरणार. सॉरी. ग सॉरी नको म्हणूस. तुझी काही चूक नाहीये. शहाणी आहेस तू. माझ्यापेक्षा तुझ्यावर विश्वास आहे मला जास्त. एक वेळ मी चुकेन, पण तू नाही चुकणार. आई, हे सगळं काय झालं ग?
मी आज सकाळीच अमितला भेटले आणि आज तो नको विचार करूस. मी पण प्रयत्न करते शांत राहण्याचा. आणि सगळं खूप विचित्र घडलंय आणि आपला काही संबंध नसताना आपण आई ते अमितचे बाबा दुबईत असतात, त्याची आई इथे एकटी असते आणि आता हे सगळं असं. तेच तर, तिच्या आईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलतच नाही. मी मगाशी फोन करण्याचा प्रयत्न केला पण नाही उचलला त्याने. उद्या जाऊन भेटून येईन त्यांना. तू आवरून ये आणि खा थोडं. साऊ, अगं एकदम अशी जाऊ नकोस, खिडकीत थांब. बघू तर आधी काय आहे. घाबरू नकोस, पोलीस तुझं काही करू शकणार नाही. मी आहे.